नमस्कार, लोक महाराष्ट्र माझामध्ये आपले स्वागत आहे। 1 जानेवारी रोजी होणाऱ्या कोरेगाव भीमा विजयस्तंभ दिन अभिवादन सोहळ्यासाठी शासनाकडून तयारी सुरू। संपादक बळीराम बोडकेसह प्रतिनिधी जावेद यांचा लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट। 1 जानेवारी रोजी होणाऱ्या कोरेगाव भीमा विजयस्तंभ दिन अभिवादन सोहळ्यासाठी 10 लाखांहून अधिक अनुयायी येण्याची शक्यता आहे। या कार्यक्रमासाठी शासनाकडून सर्व सज्जता केली जात असून 5000हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली। ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते। संपूर्ण जयस्तंभ परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत। त्याशिवाय 2 मोबाईल टेहळणी वाहनांद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीकरण केलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं। पोलीस पथकांसह एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं सुद्धा तैनात केली आहेत, असंही अमितेश कुमार यांनी सांगितलं। जयस्तंभाच्या परिसरात गर्दी होऊ नये म्हणून काही ठिकाणी वाहनतळांवर खाजगी गाड्याचं नियोजन केले आहे। वाहनतळापासून विजयस्तंभापर्यंत मोफत शहर बस गाड्यांचं नियोजन देखील केलं असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबई, सोलापूर, अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांच्या मार्गातही बदल केल्याची माहितीही त्यांनी दिली। आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट। आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। धन्यवाद।